नमस्कार, ज्वालादीप न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महत्त्वाची बातमी पाहूया। ग्राम लागपुरी कावड यात्रेतील तयारीबाबत नियोजन बैठक संपन्न झाली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पूर्णा नदी काठी वसलेले लागपूर येथे पुरातन लक्षेश्वर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू यांच्या सुंदर मूर्ती आहेत। म्हणजेच येथे ब्रह्मा विष्णू महेश तिघांचे दर्शन घडते। ग्राम लागपूर येथे कावड उत्सव यात्रेची तयारी योग्य मार्गदर्शन करिता मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप साहेब, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, दर्यापूर पोलीस स्टेशन निरीक्षक वानखडे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग नवलकर, वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे, डॉक्टर विशाल येतकर, चंडिका संस्थानचे अध्यक्ष सचिन देशमुख आणि सर्व पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर अधिकारी वर्ग, मान्यवर व कावड मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने हजर होते। आमदार हरीश पिंपळे बोलताना डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासापासून अनेक लोकांना त्रास होण्याचं नाकारता येत नाही। त्यामुळे यंदा पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे आणि सांप्रदायिक दिंडी आपल्या मिरवणूक वापर करावा असे आवाहन त्यांनी मंडळाच्या आयोजकांना केले आहे। महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे। लाडक्या बहिणीला राखीची भेट म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये महिना लाडक्या बहिणी, कारण गोर गरीब लाडकी बहीण असते त्यांना ते देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं झालेलं आहे। आणि आता केंद्राच्या वतीनं जो मोठ्या प्रमाणावर आपल्याला विकास निधी भेटणार आहे। आणि तुम्हाला माहीत आहे की आताच निवडणुका झाल्या होत्या, सरकार नव्यानं स्थापन झाली। आता जेव्हा अधिवेशन झालं याच्यावर हजारो कोटी रुपयाचे जे पुरवणी मागण्या त्या मान्य केल्या आहे आम्ही। आणि त्याच्यातून आता जो विकास झाले थोडंसं म्हणजे, कारण शेवटी पवित्र सभागृह आहे, ते वरिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राचं, त्याची मान्यतेशिवाय आपण पैसे खर्च करू शकत नाही। तर आता आम्ही त्यांना मान्यता दिली आहे आणि जे थोडा ब्रेक लागला होता तो आता मोकळा होणार।